तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मतदानाआधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीशी सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार यांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलं. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भाऊक. दादा असताना जर विलीनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये 100% अजित पवार मुख्यमंत्री झाले असते. मतदानानंतर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. पोटनिवडणूक कुठल्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते. दादांना मतदान करत नाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवार यांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. पुढील 2 ते 3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल, जय पवार यांचं वक्तव्य. जय पवार यांनी काकी शर्मिला पवार यांची मतदानाला जाण्यापूर्वी गळाभेट घेतली. जय पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यात मतदान केंद्रावर चर्चा. लोकांचा आशीर्वाद असल्यानं माझा विजय निश्चित. राहुरी पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अक्षय कर्डिले यांची प्रतिक्रिया. मी पहिलेच आमदारकी लढवतोय, पण यावेळी माझे वडील माझ्यासोबत नसल्याची खंतही अक्षय कर्डिले यांनी बोलून दाखवली. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाची रणधुमाळी. सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडूत 17.69% मतदान तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान. बंगालच्या माता कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मतदारांना 60 ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरून तोफ टाकली. बोंदुकराच्या एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर. नाशिक महापालिकेतील डॉक्टरने घरातला मदत केल्याचा संशय. डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप. संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता. बोंदुकरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले जाणार. खरातला 5व्या गुन्ह्यात दिलेली 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. एसआयटी आणि पोलीस पुन्हा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. न्यायालयीन कोठडी झाल्यास एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणारा आरोपी मानव सुगंधेची प्रकृती बिघडली. आरोपी मानव सुगंधेवर अचलपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. सूत्रांची माहिती. नाशिकच्या निफाडमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा प्रकार उघडकीस. धरणगाव खडक इथल्या भोंदू दिलीप काकडे विरोधात गुन्हा दाखल. भोंदू काकडेवर लैंगिक शोषण जागतिक विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. उपचाराच्या बहाण्यानं महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. मोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात वनराई पोलिसांची मोठी कारवाई. एका इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला वनराई पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जिया जेकब असं अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलरच्या पत्नीचं नाव. जिया जेकबचा नवरा अद्यापही फरार. रियाज काझीच्या नागपूरमधील कार्यालयातून लॅपटॉप, कम्प्युटरचे हार्डडिस्क जप्त. लॅपटॉप, हार्डडिस्क फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाठवले. रियाज काझी विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाब नोंदवले. नमाज पठण करणं, विनयभंग केल्याचा पीडित तरुणींचा पोलिसांसमोर जबाब. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरले. संजय गायकवाड यांच्याकडून प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ. तर गायकवाडांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई हायकोर्टात धाव. न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. पुढील सुनावणी 18 जूनला होणार. नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, मित्र आणि नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं गोंधळ. महापौर नीता ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त. गोंदियात लग्नासाठी नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार. आरोपीनं मुलीचे हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेत डांबून ठेवलं. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील धक्कादायक घटना. आरोपीला अटक. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात 52 वर्षीय महिलेवर हातपाय बांधून अत्याचार. घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीकडून महिलेवर अत्याचार. आरोपीला पोलिसांकडून अटक. रायगडच्या माणगावमधील लॉजवरील तरुणीच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती. संशयित आरोपी रत्नागिरीच्या तळवडे गावचा. आरोपी अनिस मालदारच्या शोधासाठी पोलिसांचं पथक लांजा तालुक्यात.
धाराशिवमध्ये नातू आजारी असल्याची खोटी माहिती देत महिलेची हत्या, महिलेला विहिरीत ढकलून दिलं, 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवच्या भूममधील अंद्रुड गावातली घटना. शिवसेनेच्या नागपूर ग्रामीण वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष गौरव पनवेलकर यांची आत्महत्या. विषप्राशन करून गौरव पनवेलकर यांनी जीवन संपवलं. पार्श्वनी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पेंढरी शिवारातील घटना. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये पत्नीसह मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीला टेम्पोची धडक, एकाचा जागीच मृत्यू. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अवैध दारू पुरवठ्यावर नागपूर पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. ढाबे, हॉटेल, लॉजवर पोलिसांच्या अचानक धाडी. 12 ढाबे, रेस्टॉरंट्सवर पोलिसांची विशेष कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन व्यवहाराचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3 आरोपी अटकेत. 4,73,000चा मुद्देमाल जप्त. वैभव मशिनरी परिसरातील घटनेनंतर गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. अमरावतीच्या पाळा शेतशिवारात शॉर्ट सर्किटमुळे फणसाची झाडं जळल्याची घटना. विद्युत तारेचा एकमेकांना स्पर्श झाल्यानं आग लागली. आगीत शेतकऱ्याचं जवळपास 75,000चं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधी पुन्हा एकदा टोल वसुलीचा घाट. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून टोल वसुलीसाठी निघालं टेंडर. जिल्ह्यातील हातिवले आणि सिंधुदुर्गच्या ओसरगाव इथल्या टोलसाठी टेंडर. चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव यांच्याकडून बहादूर शेख नाका उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी. 2 वर्षापूर्वी बहादूर शेख नाका येथे उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता. पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. उजनी धरणातून सोलापूरला पाणी सोडण्यास माढ्याच्या आलेगावमधील शेतकऱ्यांचा विरोध. आलेगाव, भांडगाव, भंडारा अगोदर मंजूर करावा आणि मगच सोलापूरला पाणी न्यावं, शेतकऱ्यांची मागणी. येत्या काही दिवसात कोकणात उन्हाचा तडाखा वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती, यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती. राज्यात उष्माघाताचे आढळले 39 रुग्ण. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 11 रुग्णांचा समावेश, तर 4 जणांचा संशयित मृत्यू. नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीत 5, गडचिरोली, जालना, रायगड, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश. भंडारा जिल्ह्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल. सकाळी 7 ते 10 या वेळेत वर्ग भरणार. हा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार. अमरावतीच्या मेळघाटात असलेल्या आमझरी पर्यटन स्थळावर वाढत्या तापमानाचा परिणाम. थंड हवेचं ठिकाण असूनही तापमान 40 अंश सेल्सिअस पार. उष्णतेमुळे वातावरणात बदल. पर्यटकांची संख्या घटली. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी संकट अधिकच गडद. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागात मोठमोठ्या वसाहतींना रोज 10 ते 12 पाण्याच्या टँकरचा पुरवठा. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च. नागपूरमधील काही एलपीजी पंपांवरचा गॅस पुरवठा संपला. छत्रपती चौकातील एलपीजी पंप बंद असल्यानं रिक्षा चालकांचे हाल. गॅसचा पुरवठा होत नसल्यानं एलपीजी पंप बंद. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान. आंब्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात वादळी पावसाचा इशारा. धाराशिवच्या परांडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. 9 एकरावरील पपईबाग जमीनदोस्त. शेतकऱ्याचं 15 ते 16 लाखांचं आर्थिक नुकसान. शेतकरी हवालदिल. सौर ऊर्जा ग्राहकांना वीज शुल्क करही द्यावा लागणार. राज्य सरकारकडून विशेष समितीची स्थापना. तसंच बिहाइंड मीटर ग्राहकही रडारवर. धाराशिव जिल्हा परिषदेत येत्या जूनपासून 1ली ते 5वी पर्यंत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार. घसरत चाललेली शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय एकमतानं ठराव मंजूर. सोलापूरच्या केममध्ये घुटकेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथेचं आयोजन. सप्ताहादरम्यान दररोज अनेक भाविकांकडून महाप्रसादाचं आयोजन. यवतमाळ शहरात घरफोड्यांच्या घटना पुन्हा वाढल्या. वाघापूर बायपास परिसरात बंद घरांना लक्ष्य करत एकाच वेळी 3 घरफोड्या. घरमालक बाहेरगावी असल्याची संधी साधत चोरट्यांनी रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज केला लंपास.
10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी सुरू. जून-जुलैमध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या परीक्षा देता येणार. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू. 21 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार. महिला बालविकास विभागाच्या स्पेशल फोर्सची राज्यव्यापी धडक मोहीम. अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील तब्बल 32 बालविवाह रोखले. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.